हां, हे तर वांग्याची भाजी करायची आता. मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आले. हे बघा, असे बारीक वांगे चिरून घेतलेत. ही अशी फोडणी टाकायची. जास्त काही माहिती नाही आपल्याला म्हणून असं दाखवलं. आता ह्याच्यात पहिल्यांदा ते टाकायचं ते दाखवलं नाही. आणि तेल टाकलं. तेल टाकलं होतं का? नाही अजून थांबा. हां, तेल नाही टाकलं अजून. ते काय करायला लागलं तुम्ही तर? भाजी करते ना वांग्याची, आता तेल टाकेल ना. हां, आणि म्हणजे तुम्ही पहिल्यांदा फोडणी नाही टाकीत का असं? नाही. तेल वगैरे टाकायचं ते काय करायचं तसं नाही काय? पाणी राहतं ना वांग्यांमध्ये. हां हां हां, त्यांची वेगळी रेसिपी आहे बरं का. पाणी राहतं म्हणून ते वांगे टाकले कढईत आणि मग नंतर त्याच्यात तेल टाकलं. आता काय टाकायचं? आता नमक. आता नमक म्हणजे मीठ टाकायचं आता. हे बघा, मीठ टाकलं त्याच्यात. लय टाकू नका, बघायचं नादात. हां, ही वांग्याची भाजी आता व्हायला लागली. मला देणार का 2 फोडी? हा देणार ना. आता काय टाकायचं? आता तिखट चटणी. आता चटणी टाकायची. अजून एक. आधी थांबा. आता थोडं त्याला हलवून घ्यायचं, इकडं तिकडं करायचं हा. आणि मग चटणी टाकायची. नंतर पाणी टाकायचं. लई पुढं चालला हो व्हिडिओ. थोडा चालला. मोठा होतोय. मग टाकायची मिरची ती. हे बघा, आता त्याच्यात चटणी हे सगळं तयार केलेलं टाकलं. आता सगळं ते हलवून घ्यायचं इकडं तिकडं. आता काय करायचं? पाणी वाचायचं. पाणी वाचायचं. आणि काय टाकता त्यात तुम्ही? शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि मग शिजवायचं. शिजल्यावर मी त्यांच्याकडून थोडंसं नेणारच आहे ते कसे झालं ते बघायसाठी. तर तुम्ही पण सांगा कमेंट करून कसं वांग्याची भाजी ही कशी वाटली. ही जरा वेगळ्या पद्धतीची आहे. तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि लाईक करा. ठीक आहे, ओके.